कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर मसोबा वस्ती परिसरात शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हृदयद्रावक अपघात घडला। जवळके या ठिकाणी शाळेत जात असताना 2 शाळकरी विद्यार्थ्यांना 6 टायर कंटेनरनं जोराची धडक दिली। या अपघातात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय। अपघात गंभीर स्वरूपाचा असल्यानं समस्त ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन केलंय। विशेष म्हणजे गेल्या तब्बल 8 वर्षापासून हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या रस्त्याबाबत यापूर्वीही अनेक वेळा ग्रामस्थांनी आंदोलन, निवेदन व तक्रारी केल्या, मात्र प्रशासनानं सातत्यानं पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलं आहे। त्याच दुर्लक्षाचा परिणाम आजच्या अपघातातून समोर आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या मार्गावर शाळकरी मुले, पादचारी व स्थानिक मोठ्या प्रमाणात नागरिकांची सतत वर्दळ असताना रस्ता दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। जोपर्यंत तातडीनं रस्ता दुरुस्ती व ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विगे, कोपरगाव। आज संगमनेर कोपरगाव रोडवरती मसोबा वस्ती या स्पॉटला इयत्ता 7वीमध्ये शिकत असलेला शेतकरी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी गौरव गाडे यावरती आज अपघात झाला इथं मसोबा वस्ती या फाट्यावरती। बघा रोडची अवस्था बघितली गेली तर त्या रोडच्या कारणामुळे दोघं सख्खे भाऊ एका सायकलवरती प्रवास करत होते, शाळेत चाललेले होते, परंतु एक कंटेनर गाडीने त्यांचा अपघात झाला। एक थोडक्यात बचावला आणि दुसरा जो आहे तो त्याला बऱ्याचशा प्रमाणात सिरियस आहे, तो हॉस्पिटलमध्ये हलवले गेलेला आहे। जोपर्यंत व्यवस्थित यावरती न्याय होत नाही तोपर्यंत आम्ही अंजनापूर ग्रामस्थ या जागेवरून हलणार नाही आणि ज्या संबंधित अधिकाऱ्यांवरती ही कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा अंजनापूर ग्रामस्थ याच ठिकाणी बसलेलं राहील।